योगिया दुर्लभ तो म्याले खिला सागरी योगिया दुर्लभ तो म्याले खिला सागरी योगिया दुर्लभ तो म्याले खिला सागरी पाहता पाहता मना नभुरे धनी देखिला देखिला माये देवाचा मी देव विठला संदेह निवारे अनंत रूपे अनंत वेशे देखिले मे त्यासी बाप रुक्मा देवी वरू गुण बाणरी कैसी विठ्ठला ते हार घालायचा कुठे जगामध्ये सगळे भोगी भोगी म्हणजे काय तुम्हाला माहिती करून सवरू ज्ञानेश्वर महाराजाची देवाची ती भक्त म्हणते की म्या योग्याला
वड्याला नाही त्याला त्याचं कोण मूर्खाचं वर्णन करून मारणारे त्याचं काय वर्णन करायचं ते का लग्न थोडं ते म्हणून लग्न आहे का समारंभ असतो का रावळा असतो ते रवळा हा सगळ्याचे रवळे रवळे लग्न म्हणजे रावळा सोहळा नाही आणि पंढरपूरला आहे सोहळा. तर ती गवळण म्हणायला की योग्याला माहीत नसलेला देव म्या पाडला कोणाला योग्याला देव माहिती योग्याला काय माहिती तुम्हाला माहिती काय योग्याला काय माहिती हे तुम्हाला माहिती आणि योग्याला देव सगळा माहिती अर्धवट माहिती आणि तो म्या पूर्ण देव पाहिला योग्या दुर्लभ तो म्हणजे म्या त्याला माहित नाही कोणला योग्याला आणि योग्याला त्याला तर माहिती मुरगाळाला त्यांना भोग माहिती कुत्र्याला मांजराला आमच्या नाडी लागलेल्या माणसाला हा त्याचं काय वर्णन करायचं या 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 आणि या पुढे या जरा उघडत करा ना अजून भांग चांगला उघडा करा भांग भांग उघडा करायचा तर योगी दुर्लभ ती काय म्हणते त्या योग्याला माहित नसलेला योग्या मग काय झालं म्हणे योगिया दुर्लभ तुम्या योगिया दुर्लभ तुम्या देहाला कपडे पाहायला कापूस पाहायला गेले तर कपडे दिसले कापूस पाहायला कापूस पाहायला गेलेत का दिसले कपडे 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 पाहिलेच नाही हा काय पाहिजे कापूस पाहिला कपडे पाहिले. हिडके चाळे आगाव नसलेल्या उपाध्या उगत हिडगायचे नक्षण हे म्या फक्त कापूस पाहिला खूप ठवी आवड नाही पण अवघड केलं कपड्याने कापूस आणि कुठं कापूस काय लागले तर मला कमी पडला सगळा कापूस
बघा डोळे लावून नाटन केलं कापूर मागची कापूर पुढची कापूर चोकर कापूर ते भांग दाखवत वाटायला हा हा नाही जबरदस्त याला म्हणा फिरके पण कापूस पहिल्या बाया पदराची भेट होत्या का घेत होते अशा घेत होत्या कशा घेत होते घेऊन दाखव बर सगळ्या हा सगळ्या घ्या घ्या पुढे घ्या योगी माणसाला पूर्ण देव कळत नाही म्हणजे त्याला देव कळतो पण ब्रह्म कळत नाही हा योग्याला देव कळतो ब्रह्म कळत नाही हा देव कळतो पण देवाचा देव कळत नाही योगिया दुर्लभ सोम्या बाई म्हणते की ह्या पाया सोबती नाही म्या कणी योग्याला कळत नाही ते मला कळत योग्याला काय कळत नाही सगळं देव योग्याला कळत पण सगळं देव आहे असं कळत आणि मला सगळं देव आहे असं म्हणून पाहता आणि मला म्हणजे मला कधी पाहता पाहता आपल्या मनाची हौस होती असं नाही एका ठिकाणी आहे एका ठिकाणी सगळा देवच कुत्र बी देव मांजर बी देव सगळं देव दगड बी देव काही बी देव कारण देवाशिवाय काहीच नाही हे योग्याला माहित नाही भोग्याला कशाचं माहित देखिला देखिला माई देवाचा देवा देवाचा देवा देखिला देखिला माई देवाचा देव मग मी मला काय पाहिलं म्या देवाचा देव देवाचा देव म्हणजे त्या संसाराची सांभाळणारा त्याला देव म्हणतो आणि ज्याच्या ठिकाणी राहत नाही तो देव देवच आहे सगळा हे उलट म्हणाले सगळ्या टोपी गिजारे साडी चोळी कापूस ठिकाणा सगळा देवच म्हणजे जड बी देव जड जड सुद्धा ते
चैतन्याशिवाय नाही आणि चैतन्य तर चैतन्याचे काय जड सुद्धा चैतन्याशिवाय नाही आणि चैतन्य तर चैतन्य चैतन्याचं चैतन्याचे आणि जड सुद्धा चैतन्याशिवाय नाही नाही म्हणून देवाशिवाय काहीच नाही. देखिला देखिला माये देवाचा देवाचा काय केलं देवाचा देव पाहिला म्हणजे बुद्धी नाही हा सोनच बुद्धी नाही बुद्धी सोनं नाही बुद्धी नाही कुठे बुद्धी वजन कुठे केला आहे कुठे ते तुम्ही मूर्ख आहे उगं दोन दोन म्हणाल कोण कोण दोन बुद्धी सोनं दोन आहेत का एकच आहे. हा? काय बुद्धी कल्पना आहे. बुद्धी कुठे बुद्धी नाहीच कल्पना आहे ती. हेच नाही बावळ सारखं बुद्धीत म्हणायला लागलं विठ्ठला जोरानं म्हणा जरा तुम्हाला भारीला बसायचं देवाचं नाव घेता येत नाही करू अभ्यासाने जातो का अरे वा देखिला देखिला म्हणा देवाचा देव देखिला देखिला म्हणा देवाचा देव देखिला देवाचा देव देखिला म्हणा देवाचा योग्य दुर्लभ योग्य राजा रीतीनं महाराज हरिपाठामध्ये ती आपल्या मैत्रिणीला नेला म्हणते की योग्यानं पाहिलं त्यांना पाहिलं कारण योग्यानं काय केलं देव पाहिला आपण मायेसोबत पाहिला हा देव पाहिला पण कसा माये सकट पाहिला डाग लागलेला मायेचा डाग या नाही पाहिला शुद्ध ब्रह्मण आणि योग्यानं पाहिला भोग्यानं तर राहतच पाहिजे भोगी आणि योगी आणि देव भक्त विचारला
देखिला माये देवाचा देवाचा देव देखिला वाटलं तुला पैसे दिले नाही कर त्याच्याने तो हे गोष्ट देखिला माये देवाचा मी द्या अरे बाबा देव तुकार देखिला माये देवाचा देव हे शरीर खोट आहे मन बी खोटे कारण अक्कल आहे कल्पनेमुळं मग खरं वाटते आणि अक्कल असल्यावर मग अक्कल वापरली तर काय होतं मग खोटं वाटतं आणि अक्कल कल्पना केली तर मग खरं वाटतं कल्पने पासून कल्पना आपल्याला कल्पना असल्यामुळं देव असून काय वाटतो माणूस वाटतो जग वाटतो म्हणजे दगड वाटतो झाड वाटते पाखरं वाटते ढोरं वाटते काहीही वाटते लक्ष पावऱ्याची वाटते कल्पनेमुळे कशामुळं आणि विवेकानं पाहिलं तर देवच वाटतो तुम्हाला कल्पनेनं कपडे वाटते साड्या टोपी सदरा चोळी हे सगळं वाटत आणि कल्पना सोडून त्याला तसा पुसत वाटत देखिला माये देवाचा देवा देखिला माये देवाचा देवा अनंत रूपे अनंत वेशी देखील म्हणा देखिला देवाचा देवा देखिला माये देवाचा देवा बसणारे माणसं जोरानं म्हणा त्याला असे टाळ करी आणि हे मृदंगाचार्य देखिला माये देवाचा देव माय दुसरं कोण ऐकायला या भानगडी सत्यनारायणाची पूजा
ते ऐकू बाबा हे काय कीर्तन, प्रवचन कुठं असतात का ते द्या मात्र देव पाहिला पण कसा पाहिला की देवाच दिसला आणि कपडे दिसले नाही माणसं दिसलं नाही ढोरं दिसले नाही कारण नीट पाहिलंच नाही त्यानं पेऊन पाहिलं काय केलं पिऊन घेतली पेऊन घातल्या ना घेऊन मग दिसलं तर काही नाही. पण काय होतं कपडे दिसते ते लक्ष 84 शरीर दिसते जगत दिसतं स्वर्ग दिसतं नरक दिसतं हे सगळं दिसतं पुरापा समजा देवाची भक्ती प्रेमाने केली पैसे घेऊन नाही बर का भाड्यावाडी अर्थावाडी बरेच लोक भाड खाऊ येत ते भाड खाऊ लोकांना कशाची भाड घेते कोणाला खाऊ याला देव करत नसतो बरं का दुकानाची भाड घ्या का घ्याची घ्या आता ते जास्त अरे वा मग तुम्हाला कळत भाड खात म्हणून मग त्याला कळत नसतो करायचा बी नाही बर का काय भाड खाणाऱ्याला देव करायचा नाही असून सुद्धा त्याला आपलं दुसरं भाड खायचा सांगतात राजा रीतीनं महाराजांना देखिला भाई देवाचा मिळेल विठ्ठला देव हिमालय दूध माझ्या मनात संशयच राहिला कारण सगळं देवाचे या कल्पना हे माणसं आहेत आणि हे काय सगळे हे काय लाऊडस्पीकर हे आपण हे पुस्तरे असं दिसतं मला त्या भारताचे खंडे आणि मला फक्त देव दिसला मला सोनं दिसलं मुद्यान फुद्यान काढून बांधून नाकातलं कानातलं काहीच कळत नाही बरोबर आहे मला अवघड आणि वाटेल म्हणलं की झालं मोकळे वाट नाही आता आमचा स्वभाव याची आम्ही भक्ती ठेवायची देखिला माई देवाचा मी देव संध्या निमाले माझ्या मनात संशय झाला उघड दिसल्यावर काय करायचा संशय उघड न दिसल्यावर संशय घ्या बाप्पा आता कापूस दिसायला लागल्यावर कशाला एकदम पॅन्ट मनाची टोपली तरी अरे बापा 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 लय झालं ते तुझे कापूसच बनायचं कशाला खेळ कशाला बदल कशाला त्यांना खरे कामून करायचं त्या कल्पना आहे त्या कल्पना सोड्या म्हणून ती म्हणजे की देखिला माये देवाचा मिळाला आणि मी त्या देव मी देव आहे का कमी माय मी बापू बसा झालं का देवच होता देवच होत सगळं काय आहे देवच म्हणजे मागावी देवच पुढे बी देवच आणि आता बी देवच आणि देव भरला घनदाट दुसरी वस्तू नाही निघाले तुझे पण लोक दोन म्हणते मला नाही वाटत हा असं मला करा देखिला भाई देवाचा देव सगळं देव कुठं अखंड देव आता उजेड कोणाचा आहे तुम्हाला माहिती काही पंत्याचा आहे का अग्नीचा अग्नीचा तुम्ही काय म्हणता पंत्याचा कुठे पंत्याला खापराला उजेड असतो होय खापराशिवाय नसतो पण खापराला असतो का नाही कोणाला उजेड असतो
अग्नीला आणि ते अग्नी किती असतो एक ते जरी एक आहे तर तुमच्या अंतःकरणातला देव एक मग माझ्या मनात समजत नाही हा मला नाही वाटलं हे महपूर हे नाऊर आहे हे बायको आहे ते काही नाही वाटले शेजारी पाजारी असं काहीच नाही वाटलं हे दक्षिणा घेऊ ते पाला नेतात हे रुबारू असं नाही एक तराचा प्रकार ते विमान आहे विमानगार आहे आणि देवाची भक्त देवांचं मन निर्मळ आहे मनात नाही बुद्धी सगळा देव दिला देखिला देखिला माये देवाचा देव जोपर्यंत कल्पना होती तोपर्यंत देवन मी दोन वाटत आणि जीवन मी दोन वाटत होतो जेवण मी दोन वाटत होतो जोवर माझ्या मनात कल्पना होती तोवर मला जेवण मी दोन वाटत होते आणि जेवण मी हा दोन आणि देवन मी एक दोन जोपर्यंत कल्पना होती तोपर्यंत सोनं मोती दोन वाटत होते सोनं एक आणि आणि मोती मोती एक. एक. काय करी? काय माणूस आहे का रे तू? तू माणूस आहे का? अरे माणूस म्हणल्यावर त्याला अक्कल असते तुम्ही अक्कलच वापरे भांगत पाडायला लागले त्याच्यात नादी लागले बघते तुम्हाला नादी लावलं की लागले नादी हे तुकाराम महाराज म्हणजे अमर अमर तुकाराम महाराज म्हणजे ते तुम्ही विकत नाही तर मरत नाही दोन बी नाही भरत कधी पाहिलं का तुम्ही विकत नाही भरत नाही भरत नाही आणि दोन नाही एकच देव आहे किती देव आहे एकच आणि ते तुम्ही आहे आणि जेवण एक नाही पिठला संदेह निवारे जीवना माय देवाचा मी देव हाटकूट करायला म्हणा ना देखिला देखिला माझा देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव अनंत रूपे अनंत देखिला देवाचा देव आहे कारण ब्रह्मा विष्णू
महेश हे लोकं काय म्हणते देवी मी म्हणते लहान देवी आणि हे सगळे स्वतःला काय म्हणते जीव जीव हे बी आहे देव पण हे मोठं धरते वाटे मोठं आणि ते करतात मी मोठं मग हे उघड ना पान बरं ते एक सारखं राहत का नाही नाही कवा गवळी केस कवा काळे केस कवा पांढरे केस आणि कवा राख राहील की नाही? हा? काय का कवळे केस काळे केस कधी पांढरे केस कधी राख कवा राख राख हे काय माहित नाही का बरं? त्याला का अक्कल आहे ना देवा धर्म त्याला अक्कल आहे वापरे तर तिकडच वापरे काही पैसे सावडतात देवा पैशाची चिंता सगळ्या जवळ मोबाईल आहे आणि पागल व्हायले हो आपल्या हातानं पागल व्हायले देखिला मावे देवाचा देव फिटला संध्य निमाले दुजे पण मी देव दोन आहे मला कळत आणि कळण्यामुळे तर हे आहे सगळं सगळं आहे बाकीच आणि मला तर मी आहेच कळतोस मग दुसरं आहे का काय नाही माझ्या तसं तुम्हाला स्वप्न पडलं तेव्हा दुसरं कोण येते कोणीच नाही नीट नाही आणि तुम्ही नाही आहे स्वप्नात आणि स्वप्न आहे का नाही समजा एखाद्या नदीला खूप तरंगाडीला गाड्याचं पाणी नाही पाणी आहे पाणीच पाणीचे का तरंग नाही लाटा ते पाणी तेच नाही पाणीच ते नाही हे ते काय अक्कल असल्यामुळं आपल्याला लक्षात घेता येत नाही. घेता येतं मग काही बी आहे वाटायला लागलं कशामुळं कल्पने कळाल्यामुळं आता खांबाला कळतो का नाही कोणला कळतो खांब मलाच कळण्यामुळं खांबे का खांबामुळं खांबे कळण्यामुळं खांब जगामुळं जग कळतं पण. मानल्यामुळं जग आहे. मानल्यामुळं जगे मग मानू नको पावल्यासारख्या काय करायला म्हणून आपल्याला मानल्याशिवाय करमत आपल्याला दुसरं मानावं लागतं खोट असलं तरी खरं मानतो आपण सगळे तसे चला 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 अनंत रूपी अनंत वेशी देखील म्या त्याची मला काय वाटलं बापर कुमादेवीवर गुण बाणाने काही मला काय वाटतं आनंद देवाचे पांडुरंग ते कोणी बी पांडुरंग घे कोणी बी नाही कोणी फक्त पांडुरंगाची कारण पांडुरंगाशिवायची आहे का नाही आता तुमचं हे मोड श्वास चालल्याशिवाय आहे का ते दिसतं कधी म्हणते त्याला श्वासासहित श्वास नसल्यावर जाऊन टाकेल तुम्ही जाता हा हो काय
म्हणजे आम्हाला कळत नाही तुम्हाला हे बरं तू खात नाही करत ते आता घेऊन जाईल कोण्या वेळेस काय करतात म्हणून नरदेहात आल्यावर हा माणसानं आपल्या आकलीचा उपयोग करावा आपल्या अकल आहे आपल्याला आणि अकल असल्यामुळं आता उपयोग करावा आकली चालत बाई एकूण बसू नको आता करायला होईल तिला म्हणून ध्यानात ठेवलं पाहिजे की आपण आपल्या जवळ अक्कल आहे गध्याजवळ नाही आपल्या गध्याजवळ पाखराजवळ नाही नाही आणि आपल्याजवळ आहे इकडं वापरीत नाही तर तिकडं वापरीत नाही हा पैसे इकडे वापरीत कुठे करायला वापरीत आणि बारी लागायला मधात दिसत आपण इकडं का तिकडं वापरू नाही तिकडं वापरतो आणि इकडं अक्कल वापरावी एको देवा सर्व इकडं अक्कल का पैसे मिळवण्या का टोपी नीट घालण्या सगळे कानात काहीतरी कोंबण्या नाकात काहीतरी कोंबण्या आपली अक्कल कुठं चालली इकडे काय तर झिटऱ्या विचारल्या काय चालली आपली अक्कल म्हणून आपण आपली अक्कल वापरायला पाहिजे कल्पना सोडण्यात कल्पनेपासून कल्पना कल्पना असल्यावर दोरीवर सर्पाची कल्पना होते दोरीवर कशाची कल्पना होते सरपाची लोखंडावर पत्राची कल्पना होते आणि लाकडावर खांबाची कल्पना होते आणि राखावर मंडळ बायकाची माणसाची कल्पना होते कशावर राखावर हे राखे का नाही? राखची का वैद्य वडगावचं आहे? राख राखाच्या कुठली कुठली मसन वाटत कुठली हे काय सगळी एवढी मोठी राखाची माती ती मसन वाटेल ती राख नाही का? मसन वाटेल कोणत्या बाई आहेत नाही नाही ते आपले देवीचे बाई. हा? ते देवीचे. का झोपल्या आली तुम्हाला येत असते तुम्हाला कधी कधी ते आमच्या खाली होतात. आता गुप्त होते मस्त पण खाणं भेटते. म्हणून ध्यानात ठेवलं पाहिजे की मनुष्य देहात आलं की बुद्धीचा उपयोग करायला पाहिजे आणि बुद्धीचा उपयोग केला म्हणजे काय होत असतं खरं लागतं आणि खोटं सुटत असतं खोटं कशानं सुटतं बुद्धीचा उपयोग आणि खरं कशानं कोणी सांगू द्या तुम्हाला की तुम्हाला तुमचं नाव तुमच्या भाईनं सांगितलेलं आहे मग ज्याचं नाव ठेवलं ते आता राहिलं का नाही आणि हे आहे ते का वाटतंय नाव ठेवलं का वाटतंय नाही ते नाही राहिला की असं कोणत्या देहात होत नसतं स्वर्गीचे अमर इच्छिता स्वर्गीचे अमर इच्छिता
पोरगीचे अमर इच्छिताचे देव वावा जन्म नारायण नामे नारायण नामे होऊ जीवन मुक्त नारायण नामे होऊ जीवन मुक्त मनुष्य देह तुम्हाला मिळालेला आहे ते तुम्ही भाग्यवान श्रीमंत मूर्ख नाही आणि तुम्ही समजत असले की श्रीमंत शहाणे खोट्याच्या नादी लागले नेली का? फटाक्याच्या नादी लागले. खोट्याच्या नादी लागले बेली आणि जर त्याने आपल्या आखरीचा उपयोग आपल्या करता केला तर मग त्याला वाटेल मी म्हणत नाही मी देवाचा अंश आहे असं वाटतं का? आपण देवाचा अंश कारण आपल्याला कळत ते आपल्याला कळत ते कोणला ती बोलत त्या ती अग्नी आहे का त्या आहे त्या अग्नी आहे का नाही आहे गरम आहे का नाही आहे ना. का थंड असतो त्या नाही गरम मग दिसतो का अग्नी नाही मग दिसत नाही पण अक्कल नाही का ओळखायला आहे मग आपल्याला त्यातला अग्नी न दिसून जर ओळखू येतो तर देहातला देव न दिसला जाणत असला तर ओळखू येऊ नये होय हा भाग्यवान समजलं पाहिजे कारण मनुष्य देहात अक्कल असते इतर देहात अक्कल नसते इतर देहात काय नाही होत पोरं पिल्ले होत नाही कळत्याला होते का तुम्हाला चकेत का भूषणात आले मला पोरं येतात मला पोरी येतात मला गावा येतात मला जीवन आज सगळे मरत मग सगळे मरत नाही त्या कल्पना आहे तुम्ही चिंतन बुद्धीनं केलं तर तुम्हाला बुद्धीचे वैभव माणसाला पैसे जास्त मिळावते का परमानंद व्हावा पैसे जास्त मिळावं पैसे जास्त मिळा वाटतं अरे तिच्या देवाचे भक्त येतो ते ढोंगी आहेत का देवाचे भक्त आहेत? ढोंगी ढोंगी बोंदू बोंदू नफा खाणारे भक्त नफा खाणार देवाचे भक्त आहेत का पैशाचे भक्त पैशाची हा, असे भक्त आहेत. म्हणून माझा काय करा देवाची भक्ती ज्ञानेश्वर महाराज म्हणते ज्ञानदेव मौन जपमाळ ज्ञानदेव मौन जपमाळ ज्ञानदेव मौन जपमाळ करुणी श्र्या ज्ञानदेव वरून लोकाला बोलायचं
उभा राहणं आणि मला देवाचं चिंतन करायचं मला सांगते काय तरी बोलत नाही लक्षात ठेवा योगाचा परमार्थ आणि खरा परमार्थ आतला असतो आणि योगाचा परमार्थ बाहेरचा असतो आता योगाचा जे काही असत ते बाहेरचा हात पाय कान हात पाय कान डोळ्या मुख बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन जेणे थोडसी नारायण जेणे तू थोडसी नारायण चांगले पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पाच प्राण आणि मन बुद्धी हे सगळे कशा करताय हे मुरदार सोडून नारायण मिळाले मुरदाराची कल्पना सोडायची आणि न मरणारा नारायण मी आहे असं ओळखायचं सगळेच आहे याच्या करता जे तुला वाटतं काम धंदा करण्याकरता पैसे मिळवण्यासाठी हे असं ओळखण्यासाठी नारायणच आहे होता नारायण आहे नारायण पुढे नारायण आदिमध्य अंती अवघाई आदिमध्य अंती अवघाई आदिमध्य अंती अवघाई एक ज्ञान एक अवघाई एक ज्ञान एक ज्ञान एक ज्ञान आणि अनेक जरी वाटला तर एकच आहे अनेक वाटले तर अलंकार आहे आणि एक वाटलं तर सोनं आहे एक वाटलं तर काय आहे परमात्मा आहे आणि अनेक वाटले तर दिसायला जगे नाही तर एकच परमात्मा आहे जागता जगदेव जागता जगाचा उपयोग करायचा आणि देव ओळखायचा आणि जगाच्या नादी लागून तो बघितला बायको करायची नवरा करायचा पोरं करायचे मरायचे आत्तावरची फिरायचे हे काय आहे हा एक अवघात आहे हे मनुष्य देहातल्या जीवानं ओळखाव की त्याला आपला तो देव आपला तो देव आपला तो देव
प्राप्त ओळखायचा देव प्राप्त करायचा नाही देव आहे आणि देव सोडायचं नाही एक नाही काय जग सोडायचं नाही जग नाही. सोडायचं का? नाही का? जग नाहीच आणि देव आहे देव आहेच आहे प्राप्त करायचा नाही. हा आणि पंढरीची वारी केली की झाले मोकळे जावटपणा काढायला अरे तिथल्या तिथं देव आहे ओळखा देव काय करावं लागतो ओळखावं लागतं आणि संसार हा खरं संसार 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 काही जाणवला तो प्रपंच आता लक्षात घ्यावं लागते की हे राख काय सांगितलं राख आणि काय लक्षात घ्यावं लागतं की आता माणसे नाही प्रपंच हा नाही नाना काय ओळखावच ते खाम नाही ते लाकुडे लाकुडेचे आणायचं नाही खाम नाही ओळखायचं आणि लाकूड आहे ओळखायचं ओळखायचं धंदा आणि तुम्हाला अक्कल तुम्हाला काय अक्कल आहे का नाही अक्कलीचा उपयोग करायचा ते जग नाही आणि देव आहे आहे कारण देव आहे म्हणून करायला लागतं आणि जग नाही खोटं दिसायचं पाण्यावर तरंगासारखं तरंग दिसायले पण नाही पाणीचे पाणी दिसणं पण आहे आहे असं मनुष्यानं ओळखायला पाहिजे विठ्ठला रायाने हरिपाठात सांगितलेलं आहे आणि म्हणून ते म्हणतात की योगी दुर्लभ डोम्या देखील सांगेन पाहता पाहता मनात पुरे धनी देखिला देखिला माये देवाचा देव विठला संध्या निमाले दूजे पण अनंत रूपे ते अनंत वेशे देखिले त्याशी देवर कोण बांधली कैसी देखिला माये देवाचा देव विठला संध्या निमाले दूजे अनंत रूपे अनंत आनंद रूपे आनंद आनंद रूपे माता
आता सर्वांनी हे ऐकलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं आणि त्यांचं तुम्ही हरिपाठातलं ते लक्षात घेऊ शकता असं तुम्हाला मनुष्य देह मिळालेला आहे आता या ठिकाणी काय आहे मग या कुणाचा पाया पडा पडा पायावर ठेवा.